हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत सुखा मटण मसाला. इथं मटणला धुवून घेतलंय, अर्धा किलो मटण घेतलंय. त्याच्यात कट केलेला कांदा टाकले, चव अनुसार मीठ, हळद. आता याला कुकरच्या 4 शिटी होईपर्यंत शिजून घ्यायचे. इथं मी घेतले 2 मीडियम साईजचे कांदे. कांदे कट करून घ्यायचे. आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर. इथं आपल्याला धनिया भाजून घ्यायची आहे. त्याच्यात टाकायचं कांदा तेल टाकून ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचंय. त्याच्यात टाकायचंय खोबरं, लसूण, आलं, खसखस, कोथिंबीर. याला पण 2 मिनिटं हलवून घ्यायचंय. आता याचं पेस्ट बनवून घेऊया. कढईमध्ये घेतलंय 1 टेबलस्पून ऑइल आणि बनवलेलं पेस्ट टाकले. पेस्ट आपल्याला 3 ते 4 मिनिटं हलवून घ्यायचे. इथं घेतलंय लाल मिरची पावडर, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, मटन मसाला. आता याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय. असं कढईला तेल सुटेपर्यंत हलवून घ्यायचंय. याच्यात टाकायचंय बॉईल केलेलं मटण टाकल्यानंतर याला असं मिक्स करून घ्यायचंय आणि 6 ते 7 मिनिटं झाकून शिजून घ्यायचंय. आता याच्यात टाकायचंय कट केलेला कोथिंबीर. आणि ही रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रांसोबत, परिवारासोबत शेअर करा. रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी कशी झाली. बाय बाय. एन्जॉय करा.